नमस्कार। आज दिनांक 15 नोव्हेंबर 2013। आजची तिथी कार्तिक शुद्ध त्रयोदशी, वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बातमीपत्रात नजर टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर। विवाहासाठी मुलाचं वय 21 व मुलीचं वय 18 असावं असा कायदा आहे। लहान वयात येणारं मातृत्व व त्यापासून होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी हे कायदे आहेत, हे नियम आहेत। या कायद्यांना धाब्यावर बसवून आजही बालविवाह होत असल्याचं दिसून येत आहे। 13 ते 17 वर्षे वयाच्या सुतिकांनी डफरीनमध्ये बाळाला जन्म दिला आहे। अमरावती जिल्ह्यातील हा आकडा 1276 इतका आहे। परिपक्व झाल्यानंतर येणारं मातृत्व हे बाळ व बाळाच्या आईच्या दृष्टीने योग्य असल्याने मुलीचे 18 वर्षांपूर्वी लग्न करू नये असा कायदा आहे। तसे झाल्यास कायद्याने गुन्हा ठरतो, परंतु सामाजिक जाणीवा धाब्यावर बसवून आजही सर्रास बालविवाह होत असल्याचं दिसून येत आहे। याचा सबळ पुरावा म्हणजे जिल्हा स्त्री रुग्णालयात अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1276 13 ते 17 वयाच्या मुली प्रसूत झाल्या आहेत। यापैकी 500 माता एकट्या अमरावती शहरातील आहेत। यावरून आजही बालविवाह सर्रास होत असल्याचं दिसून येत आहे। बालविवाह रोखण्यासाठी त्याचे विपरीत परिणाम सांगण्यासाठी टीव्ही मालिका तयार झाल्या आहेत, तर शासन प्रशासनही याबाबत जनजागृती करतं, परंतु बहुतांश समाजाच्या डोळ्यावरील झापडं आजही कायम आहेत। कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे आहे तेथेच राहू द्यावं अशी मागणी तेथील रहिवाशांनी केली। याबाबत विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। शेकडोंच्या संख्येने आलेल्या लोकांच्या या निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्त बनसोड यांनी नवीन पोलीस ठाण्याचं सध्या उद्घाटन करू नये असे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहे। तर या जननिवेदनाची दखल घेण्याबाबत अपर मुख्य सचिवांना पत्र धाडलं आहे। कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे आहे तेथेच राहू द्यावे, त्याचे स्थानांतर करू नये अशी मागणी तेथील नागरिकांची होती। शेकडो नागरिकांनी मोर्चाच्या स्वरूपात जाऊन विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं। या निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्त बनसोड यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत। भाजी बाजारातील जुन्या कोतवालीच्या जागेत बांधलेल्या नव्या इमारतीचं उद्घाटन तूर्तास करू नये असं या आदेशपत्रात म्हटलं आहे। तसंच अपर मुख्य सचिवांना पत्र देऊन निवेदनकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन या निवेदनाचा निर्णय घेण्याचं म्हटलं आहे। लहुजी शक्ती सेनेच्या शिष्टमंडळाने नामदार नितीन राऊत यांची भेट घेतली व कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे हलवू नये अशी मागणी केली आहे। लहुजी शक्ती सेनेचे विदर्भ अध्यक्ष गणेशदासजी गायकवाड यांच्या नेतृत्वात नितीन राऊत यांना निवेदन देण्यात आलं। हा परिसर अतिशय संवेदनशील आहे। 1986 साली झालेल्या जातीय दंगलीनंतर हे पोलीस ठाणे स्थापन झाले। हनुमाननगर, कांडलकर प्लॉट, मावदे प्लॉट, माळीपुरा, केवलेवाडी, दत्तूवाडी या परिसरातील नागरिकांना या पोलीस ठाण्याचा आधार आहे। तेव्हा हे पोलीस ठाणे हलवू नये अशी तीव्र मागणी नागरिकांनी केली, ती विभागीय आयुक्तांच्या निर्णयाने सफल झाली आहे। या आदेशानंतरही पोलीस आयुक्त मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत। नवीन ठाण्याचं उद्घाटन तर होणारच अशी अडेलतट्टूपणाची भूमिका त्यांची आहे। 50 लाख रुपये खर्च करून नवीन इमारत बांधली आहे, तेव्हा कोल्हापुरी गेट ठाणे स्थानांतरित होणारच अशी भूमिका पोलीस आयुक्त अजित पाटलांची आहे। संघटना, नागरिक, नेते यांच्या विरोधाला न जुमानता कायदा व सुव्यवस्थेसाठी ठाणे हटवणारच असे संकेत सीपींनी दिले आहेत। कोल्हापुरी गेट तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंदू सोजतिया यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, तर स्थानिक नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कोल्हापुरी गेट थाना स्थानांतरण का जो अभी विवाद चला है, मैं कोल्हापुरी गेट में जो तंटामुक्ति समिति बनी है उसका अध्यक्ष हूँ। हम लोग बचपन से इसी एरिया में रह रहे हैं। करीब मेरा जन्म
हुए आज 54 साल हो गए। 54 साल से हम लोग इधर के एरिया में रह रहे। पुलिस के कारण यहाँ पे काफ़ी कुछ शांति रही है। ये पुलिस के अच्छे कामों में गिना जाता है कोल्हापुरी गेट एरिया, नागपुरी गेट एरिया। कारण पुलिस की सबसे पहली जो जिम्मेदारी होती है, जो कार्य होता है, शहर में शांतता रखना। शांतता रखने का मतलब चोरी नहीं हो, डाका नहीं हो, मंगलसूत्र नहीं चीज है, ये नहीं, ये तो क्रिमिनल एक्टिविटी ये होते ही रहती है। कई जगह सामाजिक व्यवस्था ऐसी होती है जो एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप करके कुछ मिसकम्युनिकेशन हो जाता है, जिसके कारण आपसी जातीय गुट में वाद विवाद दंगेसरी का रूप ले लेता है। ये सब नहीं होनी चाहिए। ये सबसे पहले पुलिस की प्रायोरिटी रहती है और सबसे ज्यादा ध्यान भी पुलिस का इसी तरफ रहता है। जिस पुलिस थाना क्षेत्र में ऐसे कार्य नहीं होते, वो पुलिस थाना क्षेत्र, वह कमिश्नरेट क्षेत्र, जहां पे भी जो व्यवस्था है वो अच्छा माना जाता है। कोल्हापुरी गेट इसका बहुत बड़ा उदाहरण है। जहां पर ये पुलिस चौकी है, वहां पर उसका यदि सराउंडिंग एरिया देखा जाए, हिंदू, मुस्लिम, इसके अलावा बहुत सारी जाति के लोग वहां पर रहते हैं। आपसी तनाव रहता है, लेकिन वहां पुलिस चौकी होने से सारी चीज टल जाती है। पुलिस स्टेशन के पीछे ज्यादातर अल्पसंख्यक इलाका है, इधर जो इलाका हिंदू लोगों का है। तो ये जो व्यवस्था बनी हुई है, इसके बीच में वहां पर पुलिस स्टेशन है। कई बार ऐसा होता है कि उधर से लोग, इधर से लोग, लेकिन पुलिस स्टेशन होने से सब अपने अपने पैर पीछे ले जाते हैं। तो एक जो व्यवस्था बनी है, लोगों को इसकी आदत हो गई है उस व्यवस्था की। यदि आज वह पुलिस थाना हटाकर एक ऐसी जगह ले जाया जाता जहां पर किसी को वह आसानी से नहीं मिलता, यदि कहीं हमने इसकी एक अमरावती में पजल रख दी कि कोल्हापुरी गेट थाना कहाँ है, 10 लोगों को इसको ढूंढने के लिए भेजा, तो निश्चित 8 लोग इसमें से हार जाएंगे, उनको पुलिस स्टेशन नहीं मिलेगा। ऐसी जगह ये पुलिस स्टेशन जा रहा है। पुलिस स्टेशन, जहां तक नए पुलिस स्टेशन अमरावती में बने हैं, गाड़गे नगर एरिया नया बना हुआ है, कोल्हापुरी गेट नया बना हुआ है, भातकुली थाना अभी नया बना हुआ है, ऐसे नए पुलिस स्टेशन सभी खुले एरिया में बने हुए। यदि पुराना कोई शिफ्ट भी हुआ है, जैसे फ्रेजरपुरा पुलिस स्टेशन बहुत जगह शिफ्ट हो गया, अपनी एक नई जगह शिफ्ट हुआ है, गाड़गे नगर पुलिस स्टेशन शिफ्ट हुआ, ये सब खुली जगह में जहां पर आम नागरिक को आने जाने की सुविधा हो। पुलिस स्टेशन आम नागरिक की सुविधा के लिए, न कि चोरों बदमाशों को तो सारे पुलिस वाले और पुलिस स्टेशन सारे पता होते हैं। उनको पता होता है कि पुलिस कहाँ गश्त दे रही है, कहाँ चौकी लगी हुई है, कहाँ है ड्यूटी, कहाँ लगी है, कौन से पुलिस वाले की, ये भी उन्हें जानकारी रहती है। आम नागरिकों को जो सुविधा चाहिए वो पुलिस स्टेशन सबसे ऐसे विजन पे चाहिए कि जो आसानी से देखा जा सके। वह जो अभी फिलहाल में जहाँ स्थित है कोल्हापुरी गेट के बाहर, काफी खुली एरिया में है, रोड आने जाने को है, आप ट्रक भी वहां से काफी आते जाते हैं। जिस जगह भी जा रहा है वह जगह पुलिस स्टेशन के लिए मेरे हिसाब से, जबकि मैं भले ही 55 साल का आज होगा, लेकिन 5 साल 6 साल का था जब से समझ आ गई थी, जब से देख रहा हूँ पुलिस स्टेशन बहुत सही जगह पे, वहां पे से नहीं हटना चाहिए। वहां से हटने पर बहुत सारे उसके दुष्परिणाम हो सकते हैं, क्योंकि अमरावती में पुलिस बल बहुत नहीं है, कम पुलिसों में उनको बहुत ज्यादा कंट्रोल करना है। तो पुलिस को भी चाहिए कि जहां पर ज्यादा सुव्यवस्था हो सकती है, जहां पे कम पुलिस वालों में काम हो सकता है, ऐसी जगह का चुनाव करे, न कि अपना खुद का कार्य बढ़ावे और खुद की जिम्मेदारी बढ़ावे। क्योंकि पुलिस का स्टाफ यहाँ पर काफी कम है, मुझे ऐसा लगता है। बार बार सीपी साहब से इस बारे में बात हुई कि यहाँ की जितनी जनसंख्या उसके हिसाब से यहाँ का पुलिस स्टाफ काफी कम है। तो कम पुलिस के स्टाफ में कैसी जगह होनी चाहिए, इसका पूरा व्यवस्थापन कैसे होना चाहिए, इसका एडमिनिस्ट्रेशन कैसा होना चाहिए, ये निश्चित से हमारे पुलिस आयुक्त को इसकी जानकारी है। पता नहीं किस कारण से वहाँ वो शिफ्ट करना चाहते हैं पुलिस स्टेशन। तो मेरी इस माध्यम से, मेरे चैनल के माध्यम से, तंटा मुक्ति समिति के अध्यक्ष के नाते, इस विभाग का नागरिक होने के नाते, यह मेरी पुलिस विभाग से विनती रहेंगी कि वह पुलिस स्टेशन वहाँ से ना हटाया जाए और जो इस एरिया में शांति है वो शांती बनाए रखे। कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनला सर्व लोकांचा विरोध आहे। त्याच्या मागचं कारण असं आहे की कारण की 1986 या रोजी ते फार मोठी दंगल घडली होती
दंगलीचं रूपांतर इतक्या स्तरावर गेलं होतं का काही लोक मृत्युमुखी पडले होते व काही घरं जळले होते. त्यामुळे तिथे नागपुरी गेट म्हणून एक पोलीस स्टेशन होतं, ते मुस्लिम बाह्य एरियामध्ये असल्यामुळे तर सगळ्या लोकांच्या मागणीमुळे तिथे एक चौकी आली होती 86मध्ये. मग 1992ला दंगा झाला. लोकांनी मग त्या चौकीला हटून बा इथे पोलीस स्टेशन आणावं अशी मागणी करून सगळे लोक, त्या परिसरातले ज्येष्ठ नागरिक, गेटमधले आतमधले ज्येष्ठ नागरिक, मुस्लिम बहुद्यामधले ज्येष्ठ नागरिक, ह्या सगळ्या लोकांनी मिळून ते पोलीस स्टेशन आणण्याचे आग्रह धरून आणि ते पोलीस स्टेशन तिथं चालू झालं. आता अशी परिस्थिती आहे, अगर ते पोलीस स्टेशन तिथून हटलं तर आता तुम्ही नुकताच चांदूर बाजार येथे झालेल्या दंगली, आता मंदात अमरावती शहरातच त्या विलासनगरमध्ये झालेल्या दंगली हे पाहता, आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की इतक्या चांगला एरिया चांगला चालवून राहिला, अशी कोणतीच पोलीस स्टेशन, नवीन पोलीस स्टेशन इथे चालू करण्याचं जे त्यांनी हे ठरवलं हे एकदम अत्यंत चुकीचं आहे. कारण की ज्या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे तिथे तिन्ही समुदायाचे, पुष्कळ समुदायाचे लोक राहतात. त्यामुळे ते पोलीस स्टेशन असल्यामुळे लोक तिथं कोणती अप्रिय घटना सध्या होऊ शकत नाही, कारण की पोलिसांचा धाक असतो. सगळ्यांना माहीत आहे की इकडनं मुस्लिम आहे, इकडनं हिंदू आहे, इकडनं सगळं समाजाचे लोक आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली एखाद्या वेळेस, तर पण तिथं पोलिसाचा धाकामुळे ती परिस्थिती तिथं थांबून जाते. म्हणून आम्ही लोकांसोबत तिथे आहे आणि त्या पोलीस स्टेशनला, नवीन पोलीस स्टेशनला आम्ही विरोध केलेला आहे. सगळ्या लोकांच्या सोबत आम्ही पण सोबत गेलो होतो, कारण तिथली परिस्थिती पाहून, तिथल्या लोकांची, नागरिकांची मागणी पाहून आम्ही त्यांच्या सोबत आहे. कोल्हापुरी गेट पोलीस ठाण्याचं स्थानांतर अटळ आहे अशी भूमिका पोलीस आयुक्तांची आहे. कोल्हापुरी गेटवर चौकी बसवू व पोलीस ठाणे जुन्या कोतवालीच्या इमारतीत स्थानांतर होईल असं अजित पाटील यांचं म्हणणं आहे. परंतु या चौक्यांची नंतर दुर्दशाच होते. याचं उदाहरण म्हणजे साबणपुरा येथील पोलीस चौकी. तिची दुर्दशा पाहता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणेच येथे असावे असं नागरिकांचं म्हणणं आहे.